नमस्कार, न्यूज टाइम वृत्तवाहिनीत आपलं स्वागत। प्रथम पाहूयात आजच्या काही ठळक बातम्या। टेंभी नाका परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ। युवा शक्ती समितीतर्फे ठाण्यात राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचं आयोजन। आणि ठाणे महानगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक संजय पांडे यांना बनावट सातबारा दाखवून फसवणूक केल्याबद्दल कोर्टात हजर राहण्याचे शहापूर न्यायालयाचे आदेश। या आणि इतर घडामोडींचा आढावा पण छोट्याशा जाहिरातीनंतर। राष्ट्रीय युवा दिवसाचं औचित्य साधत येत्या 11 आणि 12 जानेवारी रोजी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या युवा शक्ती समितीतर्फे ठाण्यात राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे। हे संमेलन ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे संपन्न होणार आहे। प्रसिद्ध युवा साहित्यिक प्रणव सखदेव यांनी या संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारले। ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के हे या संमेलनाचं स्वागताध्यक्षपद भूषवतील। तसंच याचं उद्घाटन पर्यटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे भूषवतील। ठाणे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि खासदार श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित राहतील। वयाच्या 90व्या वर्षीही तरुणांच्या उत्साहानं कार्यरत असलेले कोमसापचे संस्थापक पद्मश्री सन्मानानं गौरवित ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन कोमसाप कार्याध्यक्षा नमिता कीर आणि प्राध्यापक प्रदीप ढवळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे संमेलन संपन्न होणार आहे। आजच्या तरुणांची आपल्या मातृभाषेशी, विविध साहित्य प्रकारांशी, कलेशी आणि त्यांच्या भोवताली कशा प्रकारे नाळ जुडली आहे या सर्वांमधून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो, परंतु त्यांच्यासाठी काही ठोस व्यासपीठ देणं आवश्यक असतं। त्याकरता हे युवा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले। तरुणांच्या सृजनाला, ऊर्जेला आणि अभिव्यक्तीला एक मंच मिळवून देणं आणि देशाच्या आणि समाजाच्या भावी पिढीला समजून घेण्याकरिता एक अवकाश निर्माण करणं हे या संमेलनाचं मुख्य उद्दिष्ट आहे। आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महापौर नरेश म्हस्के आणि प्राध्यापक प्रदीप ढवळ यांनी ही माहिती दिली। ठाण्यातील टेंभी नाका परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं या परिसरात खळबळ उडाली होती। टेंभी नाका येथील जैन मंदिरासमोर या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह एका दुकानाबाहेर आढळून आला। स्थानिक नागरिकांकडून याची माहिती नगरसेवक सुधीर कोकाटे यांना देण्यात आली। सुधीर कोकाटे यांना या माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब पोलिसांना पाचारण केलं। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हा मृतदेह ताब्यात घेतला। नियमानुसार या मृतदेहाचा पंचनामा करून ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटल येथे पुढील कारवाई करता पाठवण्यात आलाय। या मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम पोलीस करीत आहेत। ठाणे शहरातील नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशातून महापालिका प्रशासनानं काही महिन्यांपूर्वी शहरातील 2 ठिकाणी प्रायोगिक तत्वावर आपला दवाखाना सुरू केला असून त्यास नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन प्रशासनानं आता शहरात 50 ठिकाणी अशाच प्रकारचे दवाखाने सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयामुळे शहरातील नागरिकांना आता विनामूल्य आरोग्य सुविधा मिळणार आहे। रविवारी ठाणे महापालिकेच्या वतीनं वर्तकनगर येथील भीमनगर येथे आपला दवाखाना सुरू करण्यात आला असून त्याचं उद्घाटन राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। ठाणे शहराची लोकसंख्या 26 लाखांच्या घरात आहे। त्यातील 52% लोक हे झोपडपट्टी आणि चाळीत वास्तव्यास आहेत। या नागरिकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि महापालिकेचे 27 आरोग्य केंद्र कार्यरत आहेत, परंतु लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या अपुरी ठरत असल्यामुळे झोपडपट्टी अथवा चाळीतील प्रत्येक नागरिकाला पालिकेच्या आरोग्य सेवेचा लाभ मिळावा यासाठी पालिकेनं दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर ठाण्यात आपला दवाखाना ही संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे। त्याचाच एक भाग म्हणून वर्तकनगरमधील भीमनगर येथे गोरगरीब लोकांच्या वस्तीमध्ये हा दवाखाना सुरू करण्यात आला असून नागरिकांनी देखील याचा लाभ घ्यावा असं आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। या दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांच्या वैद्यकीय तपासणी आणि औषधांचा खर्च महापालिका करणार असून त्यासाठी महापालिकेवर वर्षाकाठी 28,23,60,000चा भर पडणार आहे। दररोज 100 रुग्ण तपासणीसाठी येतील असं ग्राह्य धरून या खर्चाचा अंदाज बांधण्यात आलाय।
यापुढील बातम्यांचा आढावा अल्पशा विश्रांतीनंतर. शिवसेना नगरसेवक संजय पांडे यांनी शहापूरमधील शेकडो कोटींची जमीन बनावट सातबारा दाखवून आपल्या नावे केली आहे. या संदर्भात शहापूर न्यायालयात वकील अखिलेश कदम यांनी या संदर्भात गुन्हा दाखल केलाय. या तक्रारीवर शहापूर न्यायालयात सुनावणी झाली असता त्यामध्ये निकाल देताना शिवसेना नगरसेवक संजय पांडे यांनी प्रथमदर्शनी गुन्हा केल्याचं दिसून येत असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय. तसंच फौजदारी प्रक्रिया संहिता 1973चं कलम 204 अन्वये संजय पांडे यांच्या विरोधात आदेशिका काढण्यात आली आहे. त्या अनुषंगानं 6 जानेवारी रोजी प्रत्यक्ष शहापूर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश संजय पांडे यांच्या नावे काढण्यात आल्याची माहिती तक्रारदारांचे वकील अखिलेश कदम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. शिवसेना नगरसेवक तथा शहापूरची पालनजीचे संचालक संजय पांडे यांच्या विरोधात नईम खान यांनी तक्रार दाखल केली होती. फौजदारी तक्रार दाखल केल्यानंतर माननीय न्यायालयाने सदर तक्रारीमध्ये गुन्हा घडल्याचे दिसून आल्याचे स्पष्ट ऑर्डरमध्ये म्हटलेलं आहे. त्या अनुषंगाने त्यांना CRPCचे कलम 204 अन्वये त्यांना समन्स पाठवले आले, आदेशिका काढण्यात आलेली आहे आणि सदर आदेशिकामध्ये त्यांना 6 जानेवारी 2022 रोजी शहापूर न्यायालयामध्ये हजर होण्यास सांगितलेले आहे. त्यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे. त्यांनी सातबारा खोटा बनवल्याचे आरोप आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे जे चिटिंग फॉर्जरीचे गुन्हे दाखल आहेत. तर त्या अनुषंगाने आम्ही ती तक्रार दाखल केली होती आणि ही त्यांची ऑर्डर आहे शहापूर न्यायालयाची आणि सदर समन्स त्यांना पाठवलेलं आहे पोलीस स्टेशनला. हे झेरॉक्स कॉपी आम्ही दाखवलं आणि पुढील पुरावे आम्ही वेळोवेळी देऊ. आणि आमची अशी मागणी आहे की अजून त्यांनी इतर गावामध्ये शेतजमिनी विकत घेतलेल्या आहेत, त्याही जप्त करण्यासाठी आम्ही माननीय जिल्हा अधिकारी यांच्याकडे पत्र पाठवणार आहोत आणि त्याच्यावर उचित कारवाई करण्यासाठी आम्ही सांगणार आहोत. एक सदस्यीय की बहुसदस्यीय पद्धतीनं निवडणुकीचा घोळ संपल्यावर आता प्रभाग आराखडे तयार करण्यास मुदतवाढ मिळाल्यामुळे निवडणूक पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा आराखडा तयार करताना राजकीय हस्तक्षेप होण्याची शक्यता महापालिका वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आराखडा तयार होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. महापालिकेची मुदत 16 मार्च 2022ला संपत आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगानं पहिल्यांदा एक सदस्य पद्धतीनं प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले होते, परंतु नंतर बहुसदस्य पद्धत लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. महापालिका निवडणुका 3 सदस्य पद्धतीनं करण्यात येणार आहेत. त्याकरिता 32,000 ते 37,000 लोकसंख्येचा एक प्रभाग असे 46 आणि 4 सदस्यांचा एक प्रभाग अशा 47 प्रभागांच्या रचनेचा आराखडा 30 नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेश ठाणे महापालिकेला देण्यात आले होते, परंतु हा आराखडा वेळेत तयार करण्यात आला नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनानं प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यासाठी मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार 13 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. काही राजकीय पदाधिकारी नेते यांच्या सांगण्यावरून आराखडा केला जात असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे हा आराखडा प्रसिद्ध होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. अरे निवडणुका जवळ आल्या आहेत, मजा ना. मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची. बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे, पण हा अमोल याचं तर मतदार यादीत नावच नाही. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय,
मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस? तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये. त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं? सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे. कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा. स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग, करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://maharashtra.gov.in किंवा 1800-221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त संज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. आजच्या काही ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. टेंभी नाका परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ. युवा शक्ती समितीतर्फे ठाण्यात राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचं आयोजन. आणि ठाणे महानगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक संजय पांडे यांना बनावट सातबारा दाखवून फसवणूक केल्याबद्दल कोर्टात हजर राहण्याचे शहापूर न्यायालयाचे आदेश. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा. आमचा पत्ता मोहना अपार्टमेंट, तळमजला, चंदनवाडी, पाटीलवाडी, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9869734337. तर मग पुन्हा भेटू रात्री याच वेळी याच ठिकाणी न्यूज टाईमच्या मराठी बातमीपत्रात. धन्यवाद.